ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेले 1,95,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पंढरपूरमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की आता हीच चंद्रभागा नदी जवळपास 1,72,000 क्युसेकच्या विसर्गाने दुथडी भरून वाहताना आपल्याला खरं तर पाहायला मिळतं। हीच चंद्रभागा नदी कायम संत गतीने वाहणारी म्हणून ह्या चंद्रभागा नदी ओळख आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर ह्या चंद्रभागा नदीने रौद्र रूप धारण केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण खरं तर TV9च्या प्रेक्षकांकरता खास आपण नदीच्या पात्रामधून खरं तर ह्या नदीचं जे रौद्ररूप आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण आता बघू शकतो की चंद्रभागेच्या मंदिरासह इतर छोटे मोठे जे मंदिर आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर चंद्रभागेच्या पात्रामध्ये येणारे जे 11 घाट आहेत त्या 11 घाटांवरती खरं तर आता पूर्णपणे पाणी आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्षाने देखील चोख अशी व्यवस्था इथं केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्रत्येक घाटावरती आज बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेलं आपल्याला इथं दिसत आहे, जेणेकरून कुठल्याही भाविकानं ह्या चंद्रभागेच्या पात्रात स्नान करण्याकरता येऊ नये अशी व्यवस्था खरं तर इथं केली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपत्ती व्यवस्थापनाचे कांबळे आपल्याबरोबर काय सांगतात, कशा पद्धतीने व्यवस्था आहे? श्रावण महिना चालू आहे। या श्रावण महिन्यामध्ये कसं आहे, लाखो भाविकांचं गर्दी येत जात राहते आणि श्रावण महिन्यामध्ये अशी भाविकांची श्रद्धा आहे की चंद्रभागेत स्नान केली पाहिजे, म्हणून हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येतात, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येतात। पण ही अशी भरपूर चंद्रभागा वाहिल्यानंतर आमची बी जरासा हाल होते की त्यांना हे करण्यासाठी इथून चंद्रभागेत स्नान करू नये, त्यांची कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि इथून जेवढे होतील तेवढे सांगून बोलून हे करून त्यांना समजावून सांगून आम्ही या घाटाच्या वरती पाण्याच्या वरती काढायचं काम करतो। आपण बघितलं असेल की खरं तर ह्या चंद्रभागा नदीने आता रौद्ररूप धारण केलं असल्यामुळे प्रशासन देखील आता अलर्ट मोडते आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासूनच खरं तर चंद्रभागा नदी किनारे असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये देखील पाणी गेलं होतं। त्यानंतर प्रशासनाने जवळपास 100 कुटुंबांचं काल स्थलांतर केलं होतं। मात्र आज चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्यानंतर कालपासूनच खरं तर या व्यास नारायण झोपडपट्टीमधील जवळपास 240 कुटुंबांचं प्रशासनानं स्थलांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर जो पंढरपूर मंगळवेढा रोडवरती गोपाळपूर येथे असलेला जो दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली खरं तर गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच मंगळवेढ्याकडे जाणारी वाहतूक देखील कालपासून खरं तर ठप्प झाली होती। त्या मार्गावरती खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं खरं तर पाहायला मिळतं। एकंदरीत या चंद्रभागा नदीच्या कडेला असलेले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या शेतीचं देखील मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर प्रशासनानं खरं तर या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा देखील इशारा दिलेला आहे। मात्र आज वर येणारी जी आवक आहे उजनी आणि वीर धरणामध्ये येणारी आवक खरं तर मंदावली असल्यामुळे उजनी धरणातून येणाऱ्या पाण्याचं जी आवक आहे ती देखील आता 1,35,000 क्युसेक्सवर करण्यात आलेली आहे। त्यामुळे दुपारनंतर कदाचित हे पाणी आहे असं राहील आणि त्यानंतर पाणी ओसरायला देखील सुरुवात होईल असा प्रशासन खरं तर अंदाज व्यक्त केलेला आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन विनोदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।